both lamps should be off. So there are total 3 conditions. Red lamp, okay, means to turn on these lamps, there are some conditions. Okay. So condition is what? First condition states that when push button is pressed, okay, push button is pressed, what happens? Red will turn on. So push button on means red lamp on. Indicates what? Red lamp on. Second condition, after 10 seconds, after 10 seconds, what happens? When your red light on, red lamp on झालेला आहे, red lamp on, then after 10 seconds, then after 10 seconds, yellow must on. Okay, yellow on. And third condition, when push button or the stop button is pressed, both should be off. Stop button pressed, both lamp off. Okay, so ही कंडिशन आहे. आता मग मला हे पूर्ण इलॅबोरेट करायचंय लॅडर लॉजिक मध्ये. सो सिम्पली इंडिकेट काय होतंय? लॅम्प्स आर नथिंग बट युअर आउटपुट्स. रेड अँड दी येलो आर दी आउटपुट्स. सो आउटपुट साठी मला रेड लॅम्प साठी एक आउटपुट इंडिकेशन द्यावं लागणार आहे आणि येलो लॅम्प साठी आउटपुट इंडिकेशन द्यावं लागणार आहे. मला एक्झाम्पल वाचल्यानंतर जे समजतंय ना, नेहमी लक्षात ठेवायचं, त्याच्यावरनं तुम्ही डेटा खाली मेन्शन करून घ्यायचा. सो फॉर रेड आउटपुट काय घेणार मी? फर्स्ट, कारण पहिली कंडिशन काय दिली की रेड लॅम्प ऑन झाल्यानंतरच येलो ऑन झाला पाहिजे, म्हणजे पहिला आउटपुट तुमचा काय झाला पाहिजे? जनरेट रेड लॅम्प ऑन. सो त्याच्यासाठी मला रेड लॅम्प साठी इंडिकेशन घ्यावं लागेल आउटपुट विथ फर्स्ट आउटपुट ऑन फर्स्ट स्लॉट. ओके, फर्स्ट आउटपुट फर्स्ट स्लॉट. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली की मग काय होतंय? येलो लॅम्प ऑन होतोय. सो येलो साठी कंडिशन काय देणार तुम्ही? आउटपुट विथ फर्स्ट स्लॉट फर्स्ट इनपुट. ओके, सेकंड इनपुट, सॉरी, हा फर्स्ट स्लॉट फर्स्ट इनपुट, फर्स्ट स्लॉट सेकंड इनपुट. सो या दोन कंडिशन्स घेतलेल्या आहे. आता मला हे रेडला ऑन करण्यासाठी त्यांनी कंडिशन काय दिली होती? सिम्पली की वेन अ रेड लॅम्प इज ऑन, when red lamp is on, then when start button is pressed, after that red lamp will get turn on. Start button म्हणजे पुश बटन आहे. सो पुश बटन साठी, स्टार्ट पुश बटन साठी मला काय घ्यावं लागेल? एक इनपुट घ्यावं लागेल which will be acts as a input. Okay, so let that input be your I, first slot first input. ओके, सेकंड कंडिशन काय की जेव्हा स्टॉप बटन प्रेस होईल दोन्ही लॅम्प काय झाले पाहिजे? ऑफ झाले पाहिजे. सो स्टॉप बटन साठी एक कंडिशन आय फर्स्ट स्लॉट सेकंड इनपुट. ठीक आहे, ह्या कंडिशन्स आलेल्या आहेत तुमच्याकडे. ठीक आहे, सो ह्या कंडिशन्स आहे. माझ्याकडे इनपुट आलेलं आहे. अजून काय कंडिशन दिलेली त्यांनी की
रेड लॅम्प ऑन झाल्यानंतरच्या 10 सेकंड नंतर, म्हणजे मला टायमर लागतंय. टायमर करायची आहे. 0 स्लॉट. ठीक आहे, फर्स्ट स्लॉट मध्ये. सो जो काही तुमचा फर्स्ट स्लॉट मधला टायमर आहे तो ऍड केलेला आहे. सो तुम्ही कसाही तो डिफाईन करू शकता, T1, T2, T3, T4 लाईकवाईज. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये डिफाईन करताना त्याची तुम्हाला काय करायची, प्रीसेट व्हॅल्यू डिफाईन करायची. प्रीसेट व्हॅल्यू किती आहे त्यांनी सांगितलेली, 10 सेकंड पर्यंतची. म्हणजे 10 पर्यंत त्यांनी काय केलं पाहिजे, इन्क्रीमेंट झाला पाहिजे. 1, 2, 3, 4 लाईकवाईज. ड्युरेशन कितीचं आहे, प्रत्येक याच्यामध्ये 10 सेकंड आहे. म्हणजे एक एक जे काही इन्क्रीमेंट झालं पाहिजे, म्हणजे 1 सेकंड पासून स्टार्ट झाल्यानंतर 2, 3, 4 हा ड्युरेशन किती, दोघांमधला डिफरन्स 1 सेकंडचा डिफरन्स आहे. म्हणजे पल्स ड्युरेशन कितीची आली पाहिजे, 1 सेकंड. सो दॅट विल बी युअर टाइम बेस. So with 1 second time base and preset value 10, I have to define the ladder logic. So आता काय कंडिशन प्रमाणे आपण इथे लॅडर लॉजिक ड्रॉ करून बघू. सो पहिला काय सांगितलंय, when button start button is on or press, push button is on, when lamp should be turn on. So नॉर्मल आहे. पहिलं तर तुम्हाला एक स्विच घ्यावा लागेल पुश बटन वाला. तो आपण इथे इंडिकेट काय केलेला आहे, I0 0. ठीक आहे. सो आपल्या लॅडर लॉजिक वरचा तो झाला X0 विनप्रो लॅडर मधला. ठीक आहे. त्यानंतर कंडिशन काय नंतर, की जेव्हा पुश बटन प्रेस होईल, जोपर्यंत मी ते प्रेस करून ठेवणार तोपर्यंत रेड लॅम्प काय राहायला पाहिजे, ऑन राहायला पाहिजे. सो त्याच्यासाठी लॅचिंग नेसेसरी आहे. सो आय एम गोइंग टू लॅच दी आउटपुट. आउटपुट काय लॅच केला, रेड लॅम्पचा. सो इथे मी लॅच करणार. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशन काय आहे, की हा तर इनपुट जोपर्यंत प्रेस आहे, हा सोडल्यानंतर जेव्हा मी स्टॉप बटन प्रेस करेल, म्हणजे नॉर्मली क्लोज स्विच. ठीक आहे. त्यावेळेस तुमचे सगळे लाईट्स काय झाले पाहिजे, ऑफ झाले पाहिजे. तर तो कंडिशन घेतला मी. सो 0, 1. आणि इकडे तुमचा काय आउटपुट आहे, विच इज नथिंग बट फॉर दी रेड लॅम्प. सो हा इंडिकेट काय केला, की रेड लॅम्प दाखवलाय. ठीक आहे. ही झाली फर्स्ट रंग. नंतर आता म्हणजे रेड लॅम्प ऑन झालाय. जेव्हा रेड लॅम्प ऑन होईल, जेव्हा मी हा पुश बटन प्रेस करेन, हा पुश बटन प्रेस केला की रेड लॅम्प ऑन होतोय. हा रिलीज केला की ज्यावेळेस रिलीज केल्यानंतर जेव्हा मी हा प्रेस करेल त्यावेळेस दोन्ही पण ऑफ झाले पाहिजे. ठीक आहे. अशी कंडिशन आहे. सो मग आता एकदा हा ऑन केलेला आहे, म्हणजे पुश बटन प्रेस केले, हा ऑन झालाय. ऑन झाल्यानंतर काय सांगितले, आफ्टर 10 सेकंड. कोणाच्या 10 सेकंड नंतर, रेड लॅम्प ऑन झाल्यानंतर. म्हणजेच काय झालंय, रेड लॅम्प हा काय झाला, तुमचा इनपुट झाला टू टर्न ऑन युअर येलो लॅम्प. येलो लॅम्प ऑन करण्यासाठी इनपुट काय आहे, की रेड लॅम्पची कंडिशन आहे. आता बटनची नाही कंडिशन. इनपुट कंडिशन काय, की रेड लॅम्प ऑन झालेला पाहिजे. मग इथे इनिशियलाइज करा परत तुमचा इनपुट. What it indicates that red lamp is on. After turn it on, add a timer of 10 seconds. So duration between your red lamp on and yellow lamp, there must be the duration of 10 seconds. Okay. So 10 seconds मी इथे काय करणार, टाइमर ऍड करणार. So timer is added with preset value 10 seconds and time based value 1 second. Okay. कितीची झाली, 1 second. So now we are going to enable this.
ठीक आहे, इथे टायमर आपण ऍड केलेला आहे. ठीक आहे, आता टायमरला आपल्याला काय करायचं, इनाबल करायचंय. सो इनाबल पिन कनेक्ट केली आपण. ठीक आहे, देन आपल्याला काय करायचंय पुढे, की जेव्हा हा टायमर 10 सेकंड कंप्लीट करेल, म्हणजे मग तो इथे काय होईल, इनाबल होईल. 10 सेकंड ड्युरेशन कंप्लीट झाल्यानंतर इकडे तो इनाबल होईल. इनेबल झाल्यानंतर मग आपल्याला याला काय करायचं, जसं इथे केलं होतं की रेड लॅम्प ऑन झाला, मी इनिशियलाइज केलं, तसंच तिथे मी काय करणार, टायमर इनिशियलाइज केलं, दॅट टायमर इज completed the duration that is of 10 seconds. Hence, so condition, what it indicates, when timer is enabled, your yellow lamp will get on. Timer कधी enable होणार आहे, after 10 seconds timer will get enabled and you will get the output as yellow lamp. ठीक आहे, सो येलो लॅम्प मिळालेला आहे. सो दिस इज नथिंग बट दी कंडिशन फॉर दी दिस लॉजिक. सो समजलं, लॅडर लॉजिक कळालेलं आहे. आपण लॅडर लॉजिक इम्प्लिमेंट करून बघायचंय. ठीक आहे, सो पहिले तर काय कंडिशन घेतलेलं आहे, इनपुट. इनपुट कंडिशन 0 0 म्हणजे x0 हा त्यांचा आहे, x1 हा आहे, y0. ठीक आहे, आणि हा आहे y1. सो आपण इंडिकेट करू. So इथून normally open switch which is nothing but acts like a start push button. So let that be your x0. Then stop button which is nothing but the normally close switch. So it is x1. Then the output which is nothing but red lamp y0. Connect this. Then initialize or latch this output to the condition that indicates until the push button is pressed, red lamp must remain on. So for that purpose, I have to latch this output. So इथे एक घ्या, हा काय घ्या तुमचा y0, okay, and vertical line. Then next, after turning on the y0 on झालाय. So इथे initialize घ्या y0, रेड लॅम्प ऑन झालाय. नाव आय हॅव टू टेक टायमर. सो टी वर घ्यायचं, इथे टी इंडिकेट केलाय विच इंडिकेट्स टायमर. टायमर सिलेक्ट केल्यानंतर इथे जायचं, इथे तो तुमचा टाइम बेस व्हॅल्यू विचारतो, कितीची घ्यायची आपल्याला, 1 सेकंडची. ठीक आहे, तर टाइम बेस व्हॅल्यू 1 सेकंड करण्यासाठी मला किती लागेल, तो एक मिनिट. आपण एवढा घेऊन बघू, दोन नंतर मल्टिप्लिकेशन 0.01 इंटू
ओके. तर प्रोग्राम रन करताना कंडिशन्स काय होत्या की पहिलं काय की स्टार्ट बटन प्रेस केलं की तुमचा रेड लॅम्प ऑन झाला पाहिजे. ठीक आहे. सो आपण त्यासाठी मला हा काय करायचा आहे, ऑफ करावा लागेल तोपर्यंत. तुमचा जो नॉर्मली स्टॉप बटन आहे तो ऑफ असला पाहिजे. ठीक आहे. ज्यावेळेस मी हा प्रेस करेल त्यावेळेस आउटपुट काय झाला पाहिजे, 0 झाला पाहिजे. आता हा नॉर्मल कंडिशन मध्ये म्हणजे काय, हा ऑफ आहे, त्याला ऑन केला की तुमचा आउटपुट काय आला पाहिजे, 0 झाला पाहिजे. सो आता ही नॉर्मल कंडिशन मध्ये आणि हा काय केला मी ऑन केला, तुमचा जो Y0 होता तो ऑन झाला. मी परत एकदा दाखवते हा. स्टॉप पीएलसी एंड सिम्युलेशन. सो मी पीएलसी ला काय केलं, सिम्युलेट केलं, देन रन पीएलसी. ठीक आहे. सो हा स्टॉप आहे तेव्हा Y0 ऑन झालाय. Y0 ऑन झालं की ते टाइमर स्टार्ट होते. जेव्हा टाइमर कम्प्लीट होईल 10 सेकंडचं ड्युरेशन. ठीक आहे. सो त्यावेळेस काय होणार, हा टाइमर इनेबल झाला आणि टाइमर इनेबल झाल्यानंतर तुमचा येलो लॅम्प काय झाला, ऑन झाला. ठीक आहे. सो हीच आपल्याला कंडिशन बघायची होती याच्यामध्ये. सो दिस इज नथिंग बट दी टाइमर प्रोग्राम. आजच्या लेक्चर मध्ये एवढा एक सिंगल टाइमरचा प्रोग्राम सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरला मग अजून बघू आपण. सो कोणाला काही डाऊट आहे का ह्या प्रोग्राम मध्ये?